दर्शक 2026 पावसाळा लागला पण अजून का पाऊस पडला नाही. लोकांनी खजवी घेऊन ठेवलेला आहे तरी पेरायची वाट बघत आहे शेतकरी. अजूनही पावसाचा बेपत्ता आहे. पाऊस अजून पडण्याची पावसाने पाठ फिरवली. पहा कसं ऊन पडतो, पहा ऊन कसं पडते आणि या शेताच्या मातीकडे पहा कशी कोरडी पट आणि कसे धोंड्यासारखे दगड झाले त्या मातीचे. तरी अजून पावसानं पाठ का या शेतकऱ्याकडे नाही केली. तर यासाठी मोठे मोठे लोक पाणी वाचवा. आपण पाणी नारळानं या टाक्यानं फेकून टाकतो आणि आंघोळ कशी करतो? मोटरनं पाणी सांडवा. यासाठी पाणी वाचवा. जर पाण्याचा दुष्काळ पडला तर असं तरसावं लागतं. मायबापांना असं तरसावं लागतं. ढोरायला पाणी प्यायला नसतं. नद्या कोरड्या पट पडतात आणि हे शेतातल्या मातेला पाणी प्यायला नसतं. आणि या शेतातल्या पाणी प्यायला शेतामध्ये काही उगवणं गेलं तर शहरातल्या माणसाला खाया भेटते. शहरातल्या माणसाला का खाया भेटते? शेतकरी आहेत म्हणून. शेतकरी आहेत. शेतकरी सर्वांचा राजा असतो. शेतकरी सर्वांचा राजा असतो. मला पण पाणी वाचवा. पाणी वाचवा. पाणी कधी फेकून पाण्याची किंमत तुम्हाला जवरक करणार नाही. लोक झाडं कापून टाकावीत. झाडं आहेत तर पाणी पडते. गुन्हा करालेत लोक, गुन्हा करालेत. त्यासाठी लोकांनी गुन्हा करू नये. झाडं कापू नये. पाणी वाया घालू नये. पाणी फेकू नये. जर पाणी आपण एक गिलास पितो तर आपण ढग भरून पाणी घेतो पियायला तांब्यामध्ये. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा की पाणी जितकं लागतं तितकंच घ्या. जितकं लागतं तितकंच घ्या. पाणी कितीही घेऊ नका. तर मला पण मी जे सांगते हे खरं आहे या तुम्ही ओळखून घ्या. आणि आज पहा शेतकरी कसे तरमतात. यूट्यूब लावा या इंस्टाग्राम लावा. यूट्यूब लावा या इंस्टाग्राम लावा. त्याच्यावर फक्त शेतकऱ्यांचे व्हिडिओ का की पाणी आपण नालाला वाया घालतो आणि पाण्याचा उपयोग आपण चांगला करत नाही. पाण्याचा जर उपयोग केला चांगल्या प्रकारे केला असेल तर शेतकरी असे तरमळे नसतात. शेतकरी हसत हसत फिरत असतात. सांडवा पाणी. शहरातली मी पाणी सांडत जाऊ नका. कारण जर शेतकरी नसेल तर तुम्हाला चपाती खायला भेटणार नाही. भाज्या खायला भेटणार नाही. चांगल्या हॉटेलामध्ये खायला भेटणार नाही. हॉटेलात जे चपात्या तळतात त्या शेतकऱ्यांनुसार. शेतकरी जर शेतामध्ये गहू पेरत नसेल तर चपात्या खायला भेटणार नाही. शेतकरी जर शेतात दाणे पेरत नसेल तर तुम्हाला भाकरी खायला भेटत नाही. जर शेतकरी जर भाजीपाला पेरत नसेल, टाकत नसेल वावरात तर तुम्हाला काच्याही भाज्या खायला भेटत नाही. हे लक्षात ठेवा. पाण्याचा कसल्याही प्रकारे उपयोग करू नका. चांगल्या प्रकारे उपयोग करा. आज पहा ऊन कसा कडक. आभाळात ढग नाहीत. काळा आभाळ झाला नाही. आभाळ आलेलं नाही. पाणी पेरायच्या टाईमला पाणी नाही. का की लोक गुन्हा करतात. लोक झाडं कापतात. मिशनी लावून लोक झाडं कापतात. पाण्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करत नाही. पाणी कसल्याही प्रकारे फेकून देतात. त्यासाठी मला पाण्याचा कधी उपयोग करा का नाही. पाण्याचा मात्र चांगल्या प्रकारे करा. कसल्याही प्रकारे पाण्याचा उपयोग करा. पाणी एक प्रकारचं शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी सोनं असते. पाणी चांदी असते. आणि झाडं पण विकायला देऊ नका आणि झाडं पण कापू नका. हेच लक्षात ठेवा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.